श्री स्वामी समर्थ. नमस्कार. देऊळगाथाच्या या नवीन भागामध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. तर आज आपल्याबरोबर एक अशी व्यक्ती आहे ज्यांनी महाराजांबरोबर बराच काळ घालवलेला आहे आणि त्यांना महाराजांचे बरेच अनुभवसुद्धा आलेले आहेत. तर ते काय आहेत आणि त्यांनी जो काळ त्यांच्याबरोबर घालवला तेव्हा काय काय झालं हे त्यांना आपण विचारूया. तर नमस्कार. आशा देवी तारळेकर असं त्यांचं नाव आहे. तर नमस्कार ताई, तुमचं या पॉडकास्टमध्ये सहर्ष स्वागत आहे. महाराजांनी स्वतः तुमचं नामकरण केलं होतं, तर तो काय किस्सा आहे त्याच्याबद्दल तुम्ही थोडं सांगाल का आम्हाला? माझा जन्म शिरूरला झाला 18/8/46 माझी तारीख. मी लहान होते तेव्हा महाराजांनी माझं नाव ठेवलं. म्हणजे ते म्हणले, आमच्या वडिलांना म्हणले तुझ्या घरात शकुंतला जन्माला आली म्हणून हिचं नाव शकुंतला ठेवा, म्हणून महाराजांनी माझं नाव शकुंतला ठेवलं. म्हणजे इकडचं नाव आशा देवी आणि तिकडचं नाव शकुंतला. हे लग्न झाल्यावर मिस्टरांनी नाव ठेवलं माझं. असं तुम्ही जेव्हा लहान होते तेव्हा महाराजांनी तुमच्याबरोबर एक लीला घडवली होती, म्हणजे ते तुमच्या तोंडामध्ये बर्फाचा खडा घातला होता. तर तो किस्सा काय, त्याच्याबद्दल थोडं सांगाल मला? लहानपणी मला खोकला झाला होता, म्हणजे मी असेल 6 महिन्याची वगैरे, तेव्हा मग औषध वगैरे दिलं तर काही जात नव्हता. मग महाराजांनी काय केलं, बर्फ घेतला आणि माझ्या तोंडात कोंबला आणि तो मी खाल्ला, असं आई सांगते. माझा खोकलाच गेला. तसं आमचा दादा पण, म्हणजे मोठा भाऊ माझा, लहानपणी खूप पोट दुखतं म्हणायचा. तर महाराज एक दिवस त्याच्या पोटावर पाय देऊन उभं राहिले, एक पाय देऊन उभं राहिले. आईच्या छातीत असं धस्स झालं, कारण 3 मुलींच्या पाठीवर तो मुलगा झाला होता, मोठा भाऊ माझा. पण तेव्हापासून आमचा दादा कधी पोट दुखतं म्हणला नाही. आणि आम्ही एक अजून एक असं तुमच्याबद्दल ऐकून आहोत की महाराज जेव्हा समाधीस्थ होणार होते त्याच्या आदल्या दिवशी तुमच्याकडे आले होते ते महाराज, म्हणजे तर तो काय किस्सा आहे त्याच्याबद्दल थोडं सांगाल आम्हाला? ते काय, म्हणजे महाराज आदल्या दिवशी आमच्या घरी आले होते. उद्या समाधी घ्यायची, ते आदल्या दिवशी आले. आमच्या वडिलांना म्हणाले, म्हणजे आम्ही वडिलांना अण्णा म्हणायचो. अण्णांना म्हणाले की बाबू मला सगळ्याचा वीट आलाय, जुन्याचा वीट आलाय, सगळं नवीन बदलायचं. तर अण्णा म्हणले बरं मग काय करायचं, मला नवीन कपडे दे म्हणे. तर अण्णा म्हणले आणून देतो मी तुम्हाला दुकानातनं. नाही नाही म्हणे, तुझ्या पेटीत तेच दे म्हणे. आणि पूर्वी कसं होतं, कॉटनचे कपडे वापरायचे, त्यामुळे ते धुतल्याशिवाय शिंपेकडे जायचे नाहीत. आणि मग त्याप्रमाणे वडिलांचे कपडे होते, पण ते बाबांना चालत नव्हते. मग बाबा म्हणले पेटी उघड. मग त्याप्रमाणे आईने पेटी उघडली, तर त्याच्यात नवीन कपडे निघाले, शर्ट वगैरे. मग तो बाबांनी घेतला आणि जुने कपडे आईला दिले, हे तुला ठेव म्हणे. आणि ते जुने कपडे अजूनही माझ्या माहेरी, म्हणजे रविवार पेठेत कुट्यांच्या घरी आहेत अजून. 79 वर्ष झाली त्या कपड्यांना. पायातल्या पादुका पण, चपला पण आहेत, त्या पण अजून आम्ही जतन करून ठेवल्या आहेत. म्हणजे सामान्य जनतेसाठी ते दर्शन घेण्यासाठी उपलब्ध आहेत. ते फक्त 3च दिवस देतो आम्ही, एरवी आम्ही उघडत नाही ते. गुरुपौर्णिमा, भंडारा आणि प्रगट दिन, हे 3च दिवशी देतो. ह्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला शंकर महाराजांचे काही अनुभव आलेत का? मला असा काय अनुभव नाही, कारण मी लहानच होते, त्यामुळे मला तर बाबा आठवतही नाही. त्यांनी मला पाहिलंय, अंगावर खेळवलंय, पण मला काही त्याचा गंध नाही. पण काय, माझ्यावर कृपा आहे, एवढं मला सगळं आयुष्यात न मागता मिळत गेलं. कुठलीही गोष्ट मला मागायला लागली नाही, ही महाराजांचीच कृपा म्हणायची. एकूण किती महिन्याचा किंवा किती वर्षाचा सहवास होता तुमचा? आणि 8 महिन्याचा फक्त. 8 महिन्याचा सहवास होता. मी 8 महिन्याची असताना बाबा समाधी झाले, असं झालं. मग हे जे किस्से घडले हे तुम्हाला कसे काय, म्हणजे कोणी सांगितलं? आई वगैरे सांगितले, बहिणीने, आईने, वडिलांनी सांगितले. आमचे वडील बाबा एकदा म्हणाले महाराज की वडिलांना वणीला जायचं होतं, तर म्हणे वणीचं डोंगर मला घेऊन चढतो का? आमचे वडील म्हणले हो चढतो म्हणे. परीक्षा बघितली त्यांची, तर बसा म्हणे माझ्या पाठकुळी. आणि वडिलांच्या पाठकुळी महाराज बसले आणि संपूर्ण गड वडील आमचे बाबांना घेऊन चढले. तर चुरमुऱ्याचं पोतं घेतल्याचा पण भास झाला नाही, त्यांनी काही वजन दिलं नाही. पण वडिलांची परीक्षा पाहिली तेवढी, हा चढतो का नाही मला घेऊन. आता तुम्ही खूप सुंदर सुंदर अनुभव सांगितला की तुम्हाला 8 महिन्याचा सुद्धा सहवास लाभला, याच्याबद्दल पण सांगितलं. पण एक गोष्ट आम्हाला विचारायची की
तुम्हाला तर शंकर महाराजांचा सहवास लाभलाच, 8 महिने का होईना, परंतु तुमच्या आईनं सुद्धा सहवास लाभला का? त्याच्याबद्दल थोडं सांगा ना, तुमच्या आईंबद्दल थोडं सांगा ना. आईने आमच्या महाराजांची खूप सेवा केली. तेव्हा आमच्याकडे खूप लोक यायचे, म्हणजे त्यांचं चहा पाणी, कोणी आलं की त्याला जेवायला बसवायला यायचे महाराज. आई तेवढं सगळ्यांचं करायची, कधी कंटाळा केला नाही आईने. आई आमची खूप प्रतिष्ठित घराण्यातली श्रीमंताची मुलगी होती, पण इकडे सगळं काम करायची. इव्हन गाईची धार सुद्धा काढायची आई आमची. तेव्हा गाई वगैरे होती शिरूरला आमच्या घरी. शिरूरला पण एक महाराजांचा मठ आहे ना तुमच्या घरामध्ये? वाड्यातच महाराजांनी एक गादी तिथं दिलेली आहे. महाराजांच्या तिथे पादुका आहे, तिथे घरी आमच्या घरी. तिथे पूजा होती, पूजा अर्चा होती. एक आमच्या घरी आहे रविवार पेठेत, एक शिरूरला ठेवलेली, ते ठेवा म्हणे. तिथं त्यांनी ते घर आम्ही मुसलमानाचं विकत घेतलं होतं, त्यामुळे दर 3 वर्षांनी आम्हाला कंदोरी करा म्हणायचे महाराज. म्हणजे तिथे बकरू कापायला लागायचं दर 3 वर्षांनी. अजून पण ती प्रथा चालू आहे? आतापर्यंत होती, पण आता म्हणजे सगळे पांगले तिकडे तिकडे गेले, त्यामुळे कोणी करत नाही. पण धनंजय होता तोपर्यंत करायचं, म्हणजे हिचे मिस्टर होते तेव्हापर्यंत करायचं. दर 3 वर्षांनी बकरू कापायची. हा, शिरूरला ज्या तुम्हाला पादुका प्राप्त झालेल्या आहेत त्या कशा प्राप्त झाल्या, त्याच्याबद्दल थोडं सांगा ना. नाही, ते महाराजांनीच ठेवून गेले तिथे. एक इथे राहू द्या, एक रविवारात राहू द्या म्हणजे. अच्छा, म्हणजे त्या पादुका प्रथम प्राप्त झाल्या आणि मग त्यानंतर ह्या पादुका जाण्याच्या दिवशी आदल्या दिवशी महाराज आमच्याकडे देऊन गेले. सुंदरबाई म्हणजे आमच्या आजींना दिल्या शिरूरला, आणि रविवारात जाताना ठेवून गेले. आणि आदल्या दिवशी आमच्या घरून गेले. दुसऱ्या दिवशी ते ढेकणे मामांच्या घरी गेले. ढेकणे मामा त्यावेळेला तुळशीबागेत राहायचे. ढेकणे मामाचा वाडा तुळशीबागेमध्ये? तिथं राहायचे ते भाड्याने राहायचे. तर त्यांच्या घरी गेले, त्यांच्या घरी पिठलं भात केला महाराजांनी आणि जेवले वगैरे. आणि तिथे सांगितलं की मी आता झोपतो म्हणे, विश्रांती घेतो, मला कोणी उठू नका असं सांगून झोपले ते. आणि झोपले ते झोपलेच, उठलेच नाही. मग सकाळीच आमच्या घरी त्यांचा मुलगा संभा नाव होतं मला वाटतं त्याचं, तो सकाळीच आला आमच्याकडे पहाटे 4 वाजता की कुठे काका, कुठे काका, उठा उठा चला म्हणे, महाराज समाधी झाली. आमचे वडील म्हणे, अरे तू झोपेत आहे का काय म्हणे, असं काय सांगतो, काल माझ्याकडनं महाराज गेले आणि आज कसं काय गेले. ते जाण्यापूर्वी आमच्या आईला पण म्हणले होते की कोणी गेलं तर रडू नये म्हणे, त्याच्या आत्म्याला दुःख होतं. आईला सांगून गेले आमच्या. आई म्हणजे असं का म्हणता बाबा तुम्ही? नाही म्हणे, तुला सांगून ठेवतो. आणि दुसऱ्या दिवशी बाबा समाधी झाली. त्याने हिंट दिली होती? हिंट दिली होती, पण ते त्यावेळेला कळण्या इतकी आपली कुवत नव्हती ना, असं आहे. जेव्हा महाराज समाधीस्थ होणार होते तेव्हा ते तुमच्याकडे आले होते आणि तेव्हा तुमच्या आईंबरोबर काहीतरी बोलणं झालं, तर तो किस्सा काय, त्याच्याबद्दल थोडं सांगा ना. नाही, आईला आमच्या म्हणले, तू सगळ्यांसारखीच काम करती, तू आज विश्रांती घे म्हणे, मी तुला विश्रांती देतो म्हणे, तू बसून राहा म्हणे. आईला म्हणले तू आज काही काम करायचं नाही. आई म्हणली ठीक आहे. मग त्या रुद्रेकर मामी आल्या, आम्ही त्यांना मामी म्हणायचो. रुद्रकर मामी म्हणजे ते जे बाबा रुद्रकर होते त्यांच्या विशेष, तेव्हा त्या कसब्यात राहायच्या. मग ते स्वतः चालले होते का कसं, म्हणजे काय त्यांना महाराजांनी बोलवून घेतला होता? ते तेवढी मला काही कल्पना नाही, पण ते मनानेच आले असतील. आणि मग त्यांच्याकडनं महाराजांनी सगळा स्वयंपाक करून घेतला आणि स्वतः मटण केलं महाराजांनी स्वतःच्या हाताने. बोंबलाची चटणी केली आणि अंड्याचं फ्राय आमलेट केलं. तर हा प्रसाद आमचे वडील तेव्हापासून करतात, म्हणजे समाधी भंडाऱ्याच्या आदल्या दिवशी आमच्याकडे हा प्रसाद असतो. तेव्हापासूनची पद्धत आहे ही. अजूनही ती? हो, अजूनही ही पद्धत आहे. हे करतातच मटण. तुम्ही पावशेर आणा, किलोभर आणा, 10 माणसांना पुरतं. अच्छा, इतकी बरकत असते त्या जेवणाला. हो. आणि कुठे होतो हा प्रसाद वगैरे? रविवारात माझ्या माहेरी, कुठ्यांच्या घरी. नाही, महाराजांनी आईला पूर्ण त्या दिवशी विश्रांती दिली. आदल्या दिवशी आज तू बसून राहा म्हणे, काही काम करायचं नाही. मला आंघोळ सुद्धा त्या रुद्रेकर मामींनी घातली आणि आईला पूर्ण आराम दिला. ताराबाईला पण, ताराबाईची तर माझी मोठी बहीण आहे, तिची पूजा केली होती महाराजांनी. का केली होती हे आम्हाला काय कळलं नाही. मग त्याचा उलगडा नंतर झाला का? नाही, महाराजांनी म्हणजे ताराबाई मोठी बहीण होती, तिला सांगितलं तू माझ्यासारखी सेवा करशील म्हणे. आणि ती एखाद्या दवाखान्यात जॉब करत होती, म्हणजे सेवाभावी वृत्ती होती तिची. तिने तसं केलं. कोणत्या प्रकारे एक सेवा? बरं, म्हणजे असा उलगडा झाला होता.
वा, खूप छान वाटलं तुमच्याशी बोलून. खूप नवीन नवीन अनुभव ऐकले आणि अगदी तुम्ही तुमच्यासारखे भाग्यवान खरं तुम्हीच आहेत का महाराजांचा सहवास तुम्हाला लावला आहे. हां, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कॉमेंटमध्ये सांगा. आणि आजींकडनं अजून अनुभव ऐकायचे असेल तर तेही सांगा. आणि व्हिडिओ आवडल्यास चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.